श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपल्याला ब्लाऊज स्टिचिंग करायचं आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि छोट्या छोट्या टिप्स जाणून घ्या. छान फॅब्रिक आहे आणि साडी ही खूप भारी आहे त्या ताईंची. तर हे ब्लाऊज आहे ना एकदम साध्या सिंपल पद्धतीनं कसं शिवता येईल, आपल्याला फिनिशिंग कशी छान देता येईल तर ते पाहायचं आहे आपल्याला. तर तुम्हाला तर माहीतच आहे मी ह्याची कटिंग चॅनलवरती टाकलेली आहे आपल्या. तर सगळ्यात अगोदर काय असतं, आपण ब्लाऊज कटिंग वगैरे छान करतो पण शिवणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण ब्लाऊजची फिनिशिंग आहे ना, शिवताना गोंधळ झाला तर सगळंच बिघडतं आपलं. तर शिवतानाही तेवढंच आपल्याला शांतपणे होईल तितकं हळूवारपणे शिवायचं असतं. आणि कसं असतं ना, कपडा वगैरे काहीचा छान असतो आणि काही कपड्यावरती असतं, काही कपडा खूप शिवायलाही त्रास देतो. तर आपल्याला काय करायचं आहे ना, सर्वात अगोदर अशा पद्धतीने आपल्याकडं पिन घ्यायची आहे. तुमच्याकडं टाचन असतील तर टाचन घेऊ शकता किंवा नसेल काय तर सेफ्टी पिनही घेऊ शकता. ब्लाऊजच्या सुईच्या जी सुईची बाजू आहे त्या बाजूला आपल्याला अस्तर आतरून घ्यायचं आहे. अशा पिना पाहू शकता मी अशा अटॅच करून घेतलेल्या आहेत. आणि काय आहे ना, गोल गळ्याचं ब्लाऊज आहे किंवा कुठल्याही गळ्याचं ब्लाऊज असेल तर आकार येण्यासाठी किंवा हे करण्यासाठी थोडं आपल्याला अगोदर टिप मारून घ्यायची आहे. एकदम अशी फास्ट वगैरे मारायची नाही, तर काय होतं ना, थोडंसं जिथं राऊंड येत आहे तिथं आपलं अँगर थोडंसं वरी उचलून घ्यायचं आणि नंतर टिप मारायची आहे. तर पाहू शकता खालच्या बाजूलाही मी टिप मारून घेतलेली आहे आणि वरच्या बाजूलाही टिप मारून घेतलेली आहे. जो एक्स्ट्राचा कपडा आहे ना ते आपण कट करून घ्यायचं आहे आणि टिप ही आपल्याला अर्धा इंचावरती मारून घ्यायची आहे. आणि जे खालचं आहे एक्स्ट्राचा म्हणजे जे मेन फॅब्रिक आहे ना ते उरलेलं असतं आपलं, ते कट करून घ्यायचं आणि अशा पद्धतीनं मग आपला ब्लाऊज हे ना पलटवून घ्यायचं आहे. तर असंच आपण पलटवून घेतलं ना तर ह्याला ना खालच्या बाजूला पट्टी लावण्याची गरज आहे ना गोट मारण्याची गरज आहे. एकदम साधी सिंपल आहे ही ब्लाऊज शिवण्याची. आणि नंतर असं आपल्याला हाताच्या साह्यानं थोडंसं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे टाईट करून घ्यायचं आहे हाताच्या साह्यानं. जे मुड्या वगैरे आहेत ना त्या पडलेल्या त्या आपल्याला सगळ्या काढून घ्यायच्या आणि हलक्या हाताने थोडंसं शांतपणे, म्हणजे गळ्याला टिप मारताना किंवा कुठेही टिप मारताना थोडंसं हळूहळू मारून घ्यायचं आहे आपल्याला. आणि जिथं राऊंड येत आहे ना तिथं आपला हँगर उचलून घ्यायचं, म्हणजे बरोबर गुढी वगैरे अजिबात पडत नाही. आणि ह्या ब्लाऊजचं काय होतं ना, ह्याला लेस वगैरे अजिबात त्या ताईने सांगितलेलं आहे काही लावायचं नाही आहे त्याला. तर त्यामुळे एकदम साधं सिंपल, कारण खाली जो साडीचा काटा आहे तो कमरेच्या साईडनं खूप छान आलेला होता आणि ही डिझाईन आपल्या बाह्यावरती येणार आहे. तर त्या बोलल्या की एकदम साधी सिंपल. मी विचारलं होतं त्यांना लेस वगैरे काय लावायची करतात, त्या बोलल्या नाही. तर खालच्या बाजूनही मी छान टिप मारून घेतलेली आहे आणि अस्तरवर आपल्याला असा ना हात फिरवून घ्यायचा आहे आणि नंतर टिप मारायची आहे. कसं असतं ना, अस्तरला अशा गुढी पडली किंवा खालच्या मेन फॅब्रिकला जर गुढी पडली तर मग तशीच ती शिवण्यामध्ये जाते आणि तीच गुढी राहते तशीच. त्यामुळे असं आपला अगोदर हात फिरवून घ्यायचा आणि नंतरच त्यावरती टिप मारून घ्यायची आहे. तर झालेली आहे पूर्ण आपल्याला अस्तर आणि ह्याला टिप मारून झालेली आहे. तर मागचा भाग आपला तयार झालेला आहे. जो एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे, जे कपडा आहे तो आपल्याला आहे ना कट करून घ्यायचा आणि ही ना धरल्या हाताबरोबर लगेच करून घ्यायचं, म्हणजे काम आपलं पटकन उरकतं आणि वेळ जात नाही आणि त्या फॅब्रिकचे दोरे वगैरे अजिबात निघत नाहीत. ते कसं असतं ना, जास्त वेळ हाताळलं की त्याचे दोरे निघतात आणि पुन्हा नंतर तो कपडा लूज पडायला सुरुवात होते आणि मग तो कपडा खराब झाला की आपल्याला अजिबात शिवाशी वाटत नाही किंवा हातामध्ये घेऊ वाटत नाही. शिवायचं तर असतंच पण म्हणतो ना ते आळस वगैरे, त्यामुळे धरलं की लगेच काम आपल्याला ते उरकून घ्यायचं आहे. आणि ही जे पाठीचे टक्स आहेत बॅकचे, तर ते आपल्याला 4 इंचाच्या अंतरावरती टाकून घ्यायचे आहेत आणि दोन्ही सेम टाकायचे, म्हणजे एकाच ह्याच्यामध्ये आले पाहिजे ते. किंवा खूपच 40 ह्याचं ब्लाऊज असेल तर तुम्ही 4.5वरती टाकले तरी चालतील, पण मी तर आता 4 इंचावरती टाकून घेतलेले आहेत, म्हणजे फक्त बरोबर एकदम सेम आले पाहिजेत. तर पाहू शकता मागचा भाग आपला तयार झालेला आहे. एकदम साधी आणि सरळ सोपी पद्धत आहे. ज्यांना गोट वगैरे मारता येत नाही ना त्यांच्यासाठी तर खूपच सिंपल पद्धत आहे ही, तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आणि इथं प्रिन्स कटचं ब्लाऊज आहे पण बेल्टचं आहे, म्हणजे खाली क्रॉसपट्टी लागणार आहे ह्याला. तर यालाही आपण ना बरोबर अगोदर घेतलं की दोन्ही भाग सोबतच घ्यायचे आहेत. एक भाग नंतर आणि एक भाग अगोदर असं नाही घ्यायचं. उलट कसं आहे हे इथंच आपल्याला हे करून घ्यायचं आणि पिन लावून घ्यायच्या, म्हणजे कपडा वगैरे अजिबात सरकत नाही आणि आपल्याला शिवायलाही सोपं जातं आणि पटकन उरकतही. तर त्यामुळं पिन मात्र आपल्याला लावून घ्यायचे आहेत. आणि हे पिनाचं पॅकेट फक्त 10 ते मला तर 10च रुपयाला भेटलेलं आहे. तुमच्याकडे कितीला भेटेल हे मला काही सांगता येणार नाही. आणि याचंही छान आपण हात फिरवून घ्यायचा मस्त आणि टिप मारून घेतली की जो एक्स्ट्राचा कपडा आहे ना तो मात्र कट करायचा आहे. फक्त आपली शिलाई मात्र कट झाली नाही पाहिजे हे लक्षात राहू द्यायचं आहे.
शिलाई कट झाली तर मग ते सगळंच कट होईल आणि नंतर हे आपल्याला त्यावरती जॉईंट करायचं असतं, तर तेही लक्षात राहू द्यायचं आहे. ही शिवताना आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी लक्षात धरल्या ना तर आपला ब्लाऊज अजिबात बिघडणार नाही किंवा खराब वगैरे होणार नाही. तर पाहू शकता मला इथं थोडंसं रुंदी किंवा ब्लाऊज थोडासा मोठा आहे, यामुळे अस्तर थोडंसं कमी पडलं होतं मला. तर ते आपल्याला आहे ना कशावरती आकार काढून घ्यायचा आणि ते जॉईंट करून घ्यायचं आहे. तर इथं मी दुसऱ्या ह्याच्याच होतं, म्हणजे त्याच टाईचं हे ब्लाऊज आहे दुसरं, तर त्यावरती मी म्हणजे याचं बरोबर बसलं कारण ह्याच्या बाह्या थोड्याशा ना छोट्या होत्या, त्याच्या थोड्याशा लांब आहेत, त्यामुळं अस्तर मला कमी पडलं. तर ह्याच आकाराचं मी पाहू शकते तिकडे जॉईंट करून घेत आहे. कमी पडलं ना तर आपल्याला असे ॲडजस्टमेंट ही करायला लागते आणि यावरती माप टाकून घ्यायचं आहे. म्हणजे एक्स्ट्राचा कपडा आहे ना तोही आपल्याला कट करून घेतो. कसं असताना जीवन आहे म्हणलं ॲडजस्टमेंट आपल्याला करायलाच लागते. मी जर म्हणलं असतं यामध्ये होत नाही आणि 2 अस्तरचे पैसे देत नाहीत असंही पण आहे बरं का बरोबर. तर त्यामुळे मी म्हणलेही नाही की कमी पडत आहे, म्हणजे थोडीशी ॲडजस्टमेंट आहे ते आपण करायलाच पाहिजे. तर तेच केलेलं आहे मी, कारण त्यांचं दुसरं होतं माझ्याकडं. पण त्याचं कसं होतं असतं ना, काही काहींचं बाह्या लांब असल्या की मग ते कपडाही काही काहींचा तर कपडा पण कमी पडतो आणि काही काहींचा अस्तर आहे. तर याचं मला ना फक्त अस्तर कमी पडला आहे. अस्तरची जर कटिंग आपली व्यवस्थित झाली ना तर ब्लाऊज एकदम व्यवस्थित होतं, कारण मेन फॅब्रिक हे आपण थोडंसं एक्स्ट्रा घेतो, त्यामुळे त्याचं काही एवढंही नाही आणि ते एक्स्ट्राच घ्यायचं थोडंसं कट करताना, कारण ते जर कमी पडलं ना तर आपण काहीच करू शकत नाही. अस्तर जर कमी पडलं तर आपण दुसरं आणू शकतो किंवा काही करू शकतो, पण मेन फॅब्रिकचं आपलं कमी पडलं तर मग काही आपण त्या क्लायंटला दुसरं ब्लाऊज पीस तर आणून देऊ शकत नाही तसं. त्यामुळे होईल तितकं शांतपणेनं आणि घाई गडबड अजिबात करायची नाही. होईल तितकं तुम्ही आरामानं जेवढं करताल ना तेवढं तुमचं ब्लाऊज छान बसेल आणि ते क्लायंट तुमच्याकडं ब्लाऊज शिवण्यासाठी सारखं म्हणजे येणारच. ह्या ताईंचंच बघा, मी मागच्या वेळेस त्यांनी एकदम साधं ब्लाऊज शिवून नेलं होतं माझ्याकडनं आणि नंतर छान साड्यामधले 2 ब्लाऊज माझ्याकडे शिवायला टाकले, कारण त्यांना पहिलं ब्लाऊज खूप छान आणि एकदम परफेक्ट बसलं होतं. तर मी इथं सर्वांना सांगितलेलं आहे की तुम्ही माझ्याकडनं सुरुवातीला आहे ना साधे ब्लाऊज शिवून घ्या आणि जर बसले तर टाका. तर आपण नवीन सुरुवात करतो आहे ना, तर तुम्ही ही आयडिया केली ना चालू तरी चालेल, कारण आपल्याला माहीत आहे आपलं ब्लाऊज बिघडणार नाही. तर तुम्ही यावरती असंही करू शकता, कारण माझी आता नव्यानं सुरुवात आहे. कारण बंद केलं होतं, मी परत सांगत आहे तुम्हाला, मी बंद केलं होतं. शिवलेले मी भरपूर आहेत, पहिले 7-8 वर्ष शिवलेले आहेत, पण नंतर ना थोडासा पर्सनल प्रॉब्लेम असल्यामुळे नंतर बंद केले. तर आता परत चालू करत आहे, कारण आता घरात बसून काहीतरी काम करायचंच आहे. तर म्हणलं आहे आपल्या अंगामध्ये कला, तर का नको आपण हेच करायला, कारण बाहेर जाऊन तर आपल्याला माझ्याच्यानं तर काम बाहेर जाऊन करणं शक्य नाही आहे. तर त्यामुळं मी आता घरातूनच परत स्टार्ट करत आहे. तर तुम्ही असंही करू शकता, कारण मी तेच केलेलं आहे. आणि आता एकीला दोघीला तिघी असं सांगत ते वाढतच जातं. तर तुम्ही नक्कीच असं करू शकता. मी तर तेच केलेलं आहे. तर पाहू शकता इथं मेन फॅब्रिक हे कट करून, म्हणजे एक्स्ट्राचा भाग आहे ना तो आपल्याला कट करायचा आहे. फक्त एवढी काळजी घ्या मैत्रिणींनो, परत सांगत आहे की शिलाई मात्र कट आपली अजिबात झाली नाही पाहिजे. आणि कधी आपल्याला हे ना जॉईन करताना थोडासा पावींचं म्हणतो ना कपडा, तेवढा थोडासा वरती राहू द्यायचा, म्हणजे कुठूनही स्टार्ट करताना त्याचा आकार खूप भारी येतो. आणि उलट हे मात्र शिवतानाच आपल्याला बघायचं आहे. फिनिशिंग छान द्यायची आहे. आणि थोडंसं वाटलं ना की कुठं कपडा गुंतत आहे किंवा कुठं गुढी होत आहे, तर आपल्याला आहे ना थोडंसं हँगर वरती करायचं आहे. तर पाहू शकता किती छान असा पफ आलेला आहे. आणि पहिलीच शिलाई कसं असतं ना, जोडायला थोडंसं आपल्याला अवघड जातं. तर त्यामुळं पहिली शिलाई जरी वाकडी तिकडी झाली तरी दुसरी शिलाई ही आपल्याला बरोबर परफेक्ट अशी देऊन घ्यायची आहे, म्हणजे एकदम असं बरोबर ब्लाऊज हे बसतं. कारण पहिल्या वेळेस आपला कपडा जोडायचा असतो आणि दुसऱ्या वेळेस कसं असतं ना, त्या अगोदरच ॲडजस्ट झालेला असतो कपडा, तर ते मग नंतर चेक करून बघायचं पहिली शिलाई झाल्याच्यानंतर, आणि मग लगेच आपल्याला दुसरी शिलाई जर व्यवस्थित असेल तर दुसरी शिलाई टाकून घ्यायची आहे. तर पाहू शकता दुसऱ्या बाजूचंही मी तसंच हे करून घेतलेलं आहे. तर हेही व्यवस्थित झालेलं आहे. तर यालाही आता शिलाई मारून घ्यायची आहे. आणि सुरुवातीची टीप आणि लास्टची टीप ही एकदम आपल्याला म्हणजे त्याच्यावरती ना डबल टीप आपल्याला मारून घ्यायची आहे सुरुवातीला, म्हणजे ती उकलत नाही. नाहीतर काय होतं ना, आपण तसंच सोडून दिलं तर मग ती शिलाई लगेच उकलायला सुरुवात होते. तर पाहू शकता इथं क्रॉसपट्टी आहे, तर इथं आपल्याला क्रॉसपट्टी अशी जोडून घेतली तरी चालेल तुम्ही. आणि क्रॉसपट्टी ही थोडीशी एक्स्ट्रा घ्यायची आहे, मेन फॅब्रिकपेक्षा थोडीशी तरी अर्धा पाव इंच तरी तुम्ही एक्स्ट्रा घ्यायची आहे. आणि जर खूपच जास्त एक्स्ट्रा असेल तर ती कट करून घेऊ शकता.
तर पाहू शकता जी आपण पहिल्या पद्धतीने जोडून घेतली होती ना, त्याच पद्धतीने इकडेही आपल्याला जोडून घ्यायची आहे. आणि जे एक्स्ट्रा मार्जिन आहे जी किंवा एक्स्ट्राची आपल्याला शिलाई आहे ती लगेच आपल्याला कट करून घ्यायची आहे. तर दोन्हीकडून आपण झालेले आहे. खाली मी अस्तरही जोडून घेतलेलं आहे. ती क्लिप कुठं गायब झाली मला काही सापडलेलीच नाही आहे. तर पाहू शकता अशा पद्धतीनं ना आपल्याला एकदम अशी पुंगळी रोल करून घ्यायचा आहे आणि एका हाताने कपडा इकडल्या साईडला दाबून घ्यायचा आहे आणि थोडंसं मागं मोरी आपल्याला सुई सुरुवातीलाच करायची आहे, म्हणजे कसं ना शिलाई आपली उकलणार नाही आहे त्यामुळं. आणि लास्टला एक आपल्याला तशी करायची आहे. तर त्याच पद्धतीने आपल्याला दोन्हीही पार्ट आपले व्यवस्थित जोडून घ्यायचे आहेत. आणि ही शिलाई मारताना ही लक्षात राहू द्यायचं आहे की कपडा अजिबात मध्ये आला नाही पाहिजे. तर दोन्ही पार्ट पाहू शकता मी इथं शिवून घेतलेले आहेत आणि आता अशा पद्धतीने आपल्याला हे उकलून घ्यायचं आहे. यानं काय आणि आपला जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. पाहू शकता इकडं थोडंसं अर्धा इंच तरी एक्स्ट्राचा कपडा आहे तो मात्र अस्तरबरोबर आपल्याला करून घ्यायचा आहे. एकूण आपल्याला हुक पट्टी आणि आई पट्टी ही आपल्याला आता जॉईन करून घ्यायची आहे. तर त्यासाठी आपल्याला 1.5 इंचाचा कपडा घ्यायचा आहे आणि जेवढी आपली आई पट्टी आणि हुक पट्टी आहे त्याची आपल्याला रुंदी घ्यायची आहे. तर सुरुवातीला त्याला आपल्याला छान एक शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारताना कमीत कमी अर्धा इंचाची तरी मस्त शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला. थोडंसं आपल्या हातानं साईडनं दाबून घ्यायचं आणि दोन्ही पट्ट्याला अशाच आपल्याला याच पद्धतीने शिलाया मारून घ्यायच्या आहेत. तर दोन्ही साईडची आपल्याला शिलाई मारून झालेली आहे. पाहू शकता इथं हुकपट्टी आहे ना ती आतल्या बाजूनं दुमडायची असते आपल्याला. त्याला दुमडून घ्यायचं आणि दोन्ही साईडनं शिलाई मारून घ्यायची आहे. तर ही आपली हुकपट्टी आहे. जो आजचा एक्स्ट्राचा कपडा आहे हिचाही आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि मस्त यालाही आपल्याला अगोदर आपल्याला वाटलं ना तुम्ही खुणा करून घेऊ शकता. खुणा करून घ्यायच्या म्हणजे जिथपर्यंत आपली हुक आहे तिथपर्यंत. आता मी तर इथं अंदाजेच मारत आहे किंवा चला आपण यावरती ना खुणाही करून दाखवत आहे तुम्हाला मी. तर इथं मी जेवढी आपली ब्लाऊजची मापी आहे ना ते आपलं कशी ब्लाऊज असतं किंवा आपला अंदाजेही टाकले तरी चालतील कारण हुक फक्त 5च असतात. तर इथं मी बरोबर पण ह्याला ना हँगर मागं मोरं उघडून डबल शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजे ना ब्लाऊज फाटेल पण याचं ते हुक आहेत ना ते अजिबात निघले नाहीत पाहिजे. तर त्यामुळं आपल्याला असं करून घ्यायचं आहे. पाहू शकता मी कसं करत आहे. आणि जे एक्स्ट्राचा कपडा आहे हे आपल्याला मस्त आता दोन्ही साईडचं जॉईंट करून घ्यायचं आहे आणि जो गळ्याचा आकार आहे त्याला देऊन घ्यायचा आहे आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर क्रॉस पट्टीचा पण खालच्या भागाला खूप असा फुगा जर तयार होत असेल ना तर यालाही दोन्ही साईडनं आपण अशी टिप मारून घेऊ शकतो किंवा नाही घेतली तरी चालेल, तसं काही हरकत नाही. पण मी तर दोन्ही म्हणजे मारून घेत असते मी ज्याच्या ते ह्याच्यावरती आहे. तर तुम्हाला आवडलं तर तुम्ही नक्कीच मारू शकता. मी तर मारून घेतलेले आहे. तर झालेले आहेत आपले दोन्ही पार्ट तयार. तर यावरती आता एकमेकावरती ठेवायचे आहेत. आणि ब्लाऊज आहे त्या ताईचं माझ्याकडं. तर कधी क्लायंटचं ब्लाऊज आपल्याकडं असतं आणि कधीचं नसतं. जर नसेल तुमच्याकडं ब्लाऊजवर तुम्ही जे माप सुरुवातीला गळ्याचे वगैरे ब्लाऊजचं माप घेतो ना तेव्हा त्या अगोदरच माप वगैरे घेऊन ठेवायचं. तर इथं मी आता गळ्याचं माप घेतलेलं आहे. जेवढा त्यांचा गळा आहे तेवढं घेतलं आणि जे एक्स्ट्राचं पार्ट आहे आपल्याला ते कट करून घ्यायचं आहे. तर यालाही छान दोन्ही एकमेकावरती ठेवून ॲडजस्ट करून आपल्याला त्याला टाचन किंवा सेफ्टी पिन तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे लावून घ्यायचं. म्हणजे इथंच आपलं कळतं की आपलं काय एक्स्ट्रा आहे, काय जास्त झालेलं आहे किंवा काय कमी झालेलं आहे. माप घ्यायला आपल्याला अजिबात चुकायचं नाही. आणि दोन्ही भाग आहेत ना हे आपला शिवतानाच काळजी घ्यायची आहे. एकदम बरोबर करून घ्यायचे म्हणजे लांब आखूड ते होत नाही नंतर. आणि ब्लाऊज या पद्धतीनं जर शिवलं ना तुम्ही शिवताना छोट्या गोष्टीचं जर काळजी घेतली, लक्ष घेतली तर तुम्ही नवीन शिकत असलात किंवा नवीन शिवत असलात तरी तुमचं ब्लाऊज अजिबात चुकणार नाही. तर पाहू शकता दोन्ही भाग हे आता एक मापाचे झालेले आहेत. तर ह्याला आपल्याला आता गोट लावून घेऊया. तर तेच कापड आपण इथं घेतलेलं आहे मी. ही 1.5 इंचाची किंवा खूपच कमी असेल तर 1 इंचाची पट्टी घेतली तरी चालेल. तर पण मी इथं 1.5 इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि ती आपल्याला अशी जोडून घ्यायची आहे.
हँगर थोडंसं वर करायचं आणि हलक्या हलक्या हाताने टिप गोट करताना आणि कटोरी, तर तुम्ही कटोरी शिवत असाल तरीही कटोरी शिवताना किंवा जिथं राऊंडचा आकार आहे म्हणजे वेगळा आकार येत आहे ना, तिथं थोडंसं आपल्याला ॲडजस्ट करून थोडंसं हलक्या हलक्या हाताने शिवायचं असतं. तिथं कसं असतं ना, कपडा जास्त गोळा होण्याची शक्यता असते, त्यामुळे होईल तिथं त्या ठिकाणी काळजीपूर्वक आपल्याला टिप द्यायची असते, म्हणजे शिलाई मारायची असते. आणि सरळ ठिकाण असलं म्हणजे एकदम असं स्ट्रेट मारायचं असतं तिथं काही तेवढं कपडा गोळा होण्याची शक्यता नसते. दोन्हीकडनं हे आपली शिलाई मारून झालेली आहे. तर इथं चेक करायचं जे आतमधलं आपलं गोट मारायचं आहे, तर गोटच्या बाहेर आहे ना, जे आपण शिलाई मारली तिथला कपडा आला नाही पाहिजे. त्यामुळे जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो पूर्णपणे आपल्याला कट करून घ्यायचा आहे, तेव्हाच गोट हा आपला प्लेन येईल, नाही तर मग गोट पलटण्याची शक्यता असते किंवा ते एक्स्ट्राचा कपडा खूपच काहीतरी दिसतं. तर त्यामुळं ना फिनिशिंग खूप महत्त्वाची आहे, परत परत सांगत आहे तुम्हाला. तर मस्त तो कपडा जे एक्स्ट्राचा आहे तो आपली जी मारलेली शिलाई आहे ती सोडून शिलाई तो कपडा कट करून घ्यायचा आहे आणि हलक्या हलक्या हातानं कपडा हा आपला फोल्ड करायचा आहे आणि हलक्या हलक्या हातानं आपल्याला गोटाची शिलाई मारून घ्यायची आहे. पाहू शकता त्याच पद्धतीने आपल्याला एकीकडचा मारून झालेला आहे. तर त्याच पद्धतीने जे एक्स्ट्राचा कपडा आहे आपल्याला ना तो कट करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला फिनिशिंग छान येते. आणि सुरुवातीला आणि लास्टला आपला जो कपडा आहे एक्स्ट्राचा तो दुमडायचा आहे थोडासा, म्हणजे ना जे दोरी धागे निघतात ना ते अजिबात निघणार नाही. त्या ब्लाऊज शिवला ना एकदम असा छान दिसता बघितल्याच असं वाटलं पाहिजे की अरे वा, ब्लाऊज खूप छान झालेला आहे. कारण फिनिशिंग खूप महत्त्वाचे असते. ब्लाऊज अंगामध्ये जरी छान बसला आणि त्याचे दोरी वगैरे दिसत आहेत, लोंबत आहेत किंवा कपडा एक्स्ट्राचा खूपच असा आतमधून आहे, कारण आपण त्या छोट्या गोष्टी प्रत्येक पार्ट हा शिवताना आपल्याला त्याच्यावरती लक्ष द्यायचं आहे. आणि काही वाटलं ना की लगेच आपण आपल्या हातात असतं, आपण ते लगेच ॲडजस्टमेंट करू शकतो जागेवरती, पण ब्लाऊज शिवून झाल्याच्या नंतर मग ते आपल्यालाही काही करता येत नाही. तर पाहू शकता गोट हा किती प्लेन आलेला आहे, जास्त खूप मोठाही नाही आणि खूप बारीकही नाही, एकदम असा परफेक्ट आपला गोट हे झालेला आहे. तर आपले दोन्ही पार्ट आता आपले तयार झालेले आहेत. तर आता राहिलेला आता हे पार्ट आहेत ना, आपण इथं चेक करून घ्यायचे आहेत. आपण सुरुवातीला तर घेतलेलेच आहेत, पण परत एकदा चेक करून घ्यायचं आहे की कुठं लहान मोठं तर नाही ना, किंवा कुठं खालीवर तर कपडा झालेला नाही आहे. तर आपण सुरुवातीला जो पार्ट शिवून घेतला होता ते एकमेकावरती छान ठेवून द्यायचा आहे आपल्याला. इथंही आपला खालचा भाग वरचा भाग आपण शिवताना तर बघितलेलाच आहे, पण परत चेक करून घ्यायचं दोन्ही व्यवस्थित आहे का. आणि मस्त याच्यावरती एकावरती एक ठेवून घ्यायचं आणि ह्याला आपल्याला आहे ना टिप मारून घ्यायची आहे आता. तर दोन्ही करून एक शिलाई मारून घ्यायची आपल्याला. आणि जो एक्स्ट्राचा थोडंसं असतो पार्ट प्रत्येक ठिकाणीच तो आपला व्यवस्थित करून घ्यायचा आहे. आणि मग चेक करून घ्यायचं आहे की व्यवस्थित शिलाई बसलेली आहे का. जर दोन्ही व्यवस्थित बसला असेल तरच आपल्याला दुसरी शिलाई मारून घ्यायची आहे. लगेच लागोपाठ दोन्ही शिलाई मारून घ्यायच्या नाहीत, नाही तर मग ते ना उकलत बसायला आपल्याला खूप वेळ होतो. तर तसं न करता आपल्याला आहे ना आधी चेक करून घ्यायचं आहे दोन्ही पार्ट व्यवस्थित बसलेत का. जो एक्स्ट्राचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि नंतरच त्यावरती दुसरी शिलाई द्यायची आहे. ह्या जर छोट्या गोष्टी मैत्रिणींनो तुम्ही लक्षात घेतल्या ना, तर तुमचंही ब्लाऊज आणि जास्त वेळ लागत नाही ब्लाऊज शिवायला, खूप लवकर होतो. जास्तीत जास्त 1 तासामध्ये अस्तरचा ब्लाऊज शिवून होतो. अस्तरचा जर नसेल तर अर्धा ते पाऊण तासामध्ये ब्लाऊज हा शिवून होता. तर आत्ता हे दोन्ही पार्ट आपले तयार आहेत. तर व्हिडिओ खूप मोठा होत आहे, मी इथंच व्हिडिओ आता थांबवत आहे. बाई कशी जोडायची आपण दुसऱ्या पार्टमध्ये पाहूया. व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे. भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ. थँक्स फॉर वॉचिंग.